मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलाय तुमचा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ दे. वान्ना अहो जोक केला, हसा की जरा. एक मिनिट पुष्कर, एक मिनिट. हे मी म्हणणार होते आपल्या सगळ्यांचं ठरलेलं, मग तू मध्ये कशाला पचकलास रे? आली मॅडम, आता बोला. नमस्कार मंडळी, सुस्वागतम. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण मी घेऊन आलीये चला हवा येऊ द्या. असं बोलायचं असतं, म्हणजे टाळ्या आणि शिट्ट्यांचा भडीमार होतो. टाळ्या शिट्ट्या नको आहेत, लोकांनी हसायला पाहिजे. हसले, सगळे हसले. माहिती का बघ, अरे मला हसले. एक मिनिट. त्याच्यावर हसले का? तुझ्यावर हसले. एक मिनिट. आपलं काय ठरलं होतं, असं कोणीही भांडायचं नाही. आपल्याला जर सूत्रसंचालन करायचं असेल तर आपले शब्दोच्चार नीट हवेत. आली आता पुणेरी पाटी. मी तुला दाखवतो कसं नीट शब्दोच्चार वापरायचं. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? नीट ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हो, हसायलाच पाहिजे, कारण मी घेऊन आलोय तुमच्या सगळ्यांचा लाडका शो, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. कळलं का? असं कुठे काय लोक हसत असतात काय? अरे टाळ्या हसायला पाहिजे. हो, चांदपरी. काय सूत्र? चुप, नमस्कार मंडळी. आणि हिचं नमस्कार मंडळी. त्याला काय येत नाही, आपण त्यापेक्षा भारी करतो. हो, मला त्याच्यापेक्षा चांगले कपडे त्याला काय येते? मी जास्त भारी केलं. तेच. निलेश दादाला काय जमते? निलेश दादाला काय जमते? त्याला काहीच जमत नाही. अरे मीच भारी केलं, त्याला काय येतंय? मीच भारी केलं. तेच. तेच की उगाच. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार मंडळी. मला ओळखलत का तुम्ही? ओळखले. अरे तुला कोण नाही ओळखत? साबळ्यांना ते हवा येऊ द्या मध्ये. तुला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. का मला कळलं, असं कळलं की हा. तुम्ही आजारी आहात. हा तुमचा घसा बसलाय. अरे मला बा- आमची गरज आहे म्हणे, म्हणून थोडंसं आपलं. अच्छा, थोडंसं बाकी काही नाही, थोडंसं त्यांनी केलं. मला ना भीती वाटायला लागली आता या कार्यक्रमाची, कारण हे सगळे लोक तुम्ही बघितलेत ना, हळूहळू माझ्या पोटावरती पाय देणार आहेत. आणि हळूहळू म्हणता म्हणता तिघांनी एकदम दिलाय आज. ते तर होणारच होतं. हा झालं. बघितलं ना किती हुशार, ते तर होणार होतं, म्हणजे सगळं ठरवून आले होते. तू कुठे, आम्ही कुठे, तू किती चांगलं करतो. हो का हे फक्त बोलतात बरं का, नंतर एकदा सुरू झाली ना मग बंद होत नाही यांची गाडी. पण मला खूप आनंद झालाय की आत्ता सध्या चित्रपट सृष्टीमध्ये, ज्यांना मी आता बाल कलाकार नाही म्हणणार, आपल्याकडे एक प्रथा होती की बाल कलाकार म्हणायचं, पण हे बाल कलाकार नाही आहेत, तर हे सगळ्यांचे बाप कलाकार आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण त्यांची अभिनय क्षमता त्यांनी सगळ्या जगात सिद्ध केलेली आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो पुष्कर लोणारकरचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभंकर अत्रेसाठी, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सायली भांडार कवठेकर यांच्यासाठी. पण मला खूप आनंद झाला तुम्ही आज आमच्या या मंचावरती आलाय सगळे. तुम्हाला कसं वाटतं, तुला कसं वाटतं पुष्कर परत येऊन? ऍक्च्युली माझी इथे येण्याची हायट्रिक आहे. हा, मी आधी 2दा इथे येऊन क्या गेले. बात. पुष्करसाठी एकदम हॅट्रिक. म्हणजे पहिल्यांदा शूटिंग करून गेलो की सारखं वाटतं की आता आपण परत येणार. हा. मग लगेच बाजीसाठी परत आलो. हा. तर मला इच्छा झाली आपल्याला परत जायचं की लगेच आज. हा ना, हळूहळू अँकरिंग, नंतर तू अभिनय पण इकडे करणार, सगळा शो घेऊन टाकणार तुम्ही, मला माहिती आहे. एक दिवस तसंच होईल, आता माहित नाही. आज थोडंफार झालं. आज थोडंफार झालेलं आहे. चिंटूला विचारूयात कसं वाटतं इकडे येऊन. खूप मस्त. माझं स्वप्न होतं इकडे यायचं, कारण हा महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय आहे शो, आणि मी कधीच चुकवत नाही, मी रोज बघतो. स्वप्न होतं ते आज पूर्ण होतं. क्या बात, क्या बघितलं हे एवढ्या लहान वयात माझं स्वप्न वगैरे पूर्ण झालं. हे मला ना तुझ्या एवढं होतं तेव्हा बोलता पण यायचं नाही, बोबडी वळायची, पण ही मुलं किती बडबड करतात छान ना. सायली परत इकडे येऊन कसं वाटलं? अप्रतिम. सायली अशीच आहे का रे, एवढी कमी बोलते, अशीच बोलते, ही तुला माहिती असेल अरे जास्त. एवढं तरी नाही. अप्रतिम हा शब्द या कार्यक्रमाला येऊन सूट होते असं मला वाटतं. वा, म्हणजे कमी शब्दात जास्त भावना पोहोचवणं काय असतं हे तू सगळ्यांना दाखवलंच आता. तिघांचं पण मनापासून स्वागत. मी तिघांना विनंती करतो तुम्ही आमच्या सोबत बसा. तर या 3 कलाकारांची एंट्री झालेली आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की आजचा भाग थोडासा वेगळा आहे. आजच्या भागाचं आम्ही नावच ठेवलेलं आहे छोटा पॅकेट बडा धमाका.
अशी ही छोटी छोटी पॅकेट्स आलेली आहेत ज्यांचा धमाका सगळ्या महाराष्ट्राने नाही सगळ्या जगानं अनुभवलेला आहे. आता आणखीन एका मैत्रिणीला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे जिनं खरं तर बालकलाकार म्हणून सुरुवात केली या क्षेत्रामध्ये यायला. ती खूप गोड गाते हे सगळ्यांना माहिती आहे, पण आता पुढच्या फळीतली ती अभिनेत्री होऊ पाहते आणि तिला या मंचातर्फे आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देतोय. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात खूप गोड दिसणारी खूप गोड गाणारी केतकी माटेगावकरचं. या बात आहे. जोरदार टाळ्या केतकीसाठी झाला पाहिजे. थँक्यू सो मच. केतकी अतिशय मनापासून या मंचावरती मी तुझं स्वागत करतो. Thank कसं you. वाटतंय आमच्या कॅफेत येऊन? खूप छान. ॲक्च्युली मी खूप रेग्युलरली फॉलो करते चला हवा येऊ द्याला, आणि कारण चला हवा येऊ द्या त्याचं नाव आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की एक माझं एका ह्या ओळीशी माझं एक छोटंसं नातं तुझ्या आहे. या ओळीमुळे आमचा शो उभा राहिलाय. हे नातं आहे खरं तर. त्यामुळे आय वॉज वेटिंग की मी इकडे कधी येते, आणि मला खरंच खूप छान वाटते. कारण मला काय म्हणतात त्याला, तू जे हसवतोस सगळ्यांना, त्यामुळे जो आनंद सगळ्यांना तू देतोस तो मला पण इथे येऊन अनुभवायचा होता. सो आय एम व्हेरी हॅपी आज इथे फायनली मी आलेले. क्या बात आहे. चला हवा येऊ द्याची ही जी टॅगलाईन आहे त्याची ही ब्रँड अँबॅसिडर असं म्हणायला हरकत नाही. खरं तर तू गात गात एंट्री केलीस आणि सगळ्यांनाच माहिती आहे की केतकी किती छान गाते, आणि केतकीची आई सुद्धा खूप सुंदर गाते. म्हणजे सिंगर्सचं घराणं आहे, गाणाऱ्यांचं घराणं आहे असं म्हणायला हरकत नाही. आमचं पण गाणाऱ्यांचं घराणं आहे. सिंगर्सचं घराण्यातूनच मी सुद्धा आलेलो आहे. कसं काय? फक्त आमचं बाथरूम सिंगर्सचं घराणं आहे. आणि आम्ही बाथरूम सिंगर का झालो, कारण आमच्या बाथरूमला कधीच नाही आता. त्यामुळे आत कुणीतरी गेलं हे बाहेरच्याला कळावं म्हणून आम्ही आपलं आत गात असतो. पण असे छान छान गाणारे गायक आल्यानंतर मला खूप आनंद होतो. केतकी तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. मी तुला विनंती करतो प्लीज तू आमच्यासोबत बस. जोरदार टाळ्या Thank you. केतकीसाठी. तर आता या मंचावरती मी आणखीन एका अभिनेत्रीला आमंत्रित करणार आहे. खरं तर तिचा अभिनय किती चांगला आहे किती उत्तम आहे हे आपण तिच्या सिनेमातून बघितलेलं आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ती खूप उत्तम स्विमर आहे आणि ती स्विमिंग चॅम्पियन आहे. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, कारण त्यावरच आधारित एक सिनेमा आला होता ज्या सिनेमाचं नाव होतं येलो. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय? अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे गौरी गाडगीळचं. गौरीची एंट्री झाली आणि मला खरंच असं वाटलं की आकाशातली एखादी परी येते ना खाली आणि सगळं वातावरण बदलून जातं. तू खरंच परीसारखी दिसतेस गौरी. अतिशय मनापासून जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी तुझं स्वागत करतो. गौरी, आम्हाला माहिती आहे तू आमचा कार्यक्रम नेहमी बघतेस, कसं वाटतं इकडे येऊन? आधी हे झाडवतं नाही पाडीचं कार्यक्रम इकडे झाला होता. लय भारी, हा. त्याच्यात यांनी नीट देशमुख बनवलं त्यांनी बोलवलं होतं. तेव्हा मला वाटलं होतं की कधी तरी मी या मंचावर येईन, आणि मला वाटलं नव्हतं की एवढंच खरंच 4 महिने मला या ह्याच्यात. त्यामुळे खरंच लिहिणेच तुझं खरंच कौतुक करावं की या मोठा टेचवर मला आणि माझ्या आईला आणि माझा गुरुला बोलवलं. त्यामुळे सर्वांचंही चौकट आणि बाकीचं आणि माझा गुरुचंही चौकट करते. धन्यवाद. वा 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 गौरी, मला खरंच खूप आनंद झालाय. खरं तर तू इकडे आलीस, कारण आम्ही वाट बघत होतो की गौरी इकडे कधी येणार, हे सगळे स्टार्स कधी आमच्याकडे येणार, आणि आज हा वेगळा भाग आम्ही त्यासाठी करायचं ठरवलेलं आहे. छोटा पॅकेट बडा धमाका असं आम्ही नाव दिलंय. मी असं ऐकलं की आत्ता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विंगेत हे सगळे मागे उभे होते
आणि ह्या सगळ्यांना गौरी असं सांगत होती, नीट करा स्टेजवरती जाऊन, नीट बोला तिथे, आपले आई वडील समोर बसलेले आहेत, त्यांना लाज वाटेल असं काही करू नका, सगळ्यांनी नीट बोला असं सांगितलं ना गौरी सगळ्यांना? कुणाला सांगितलं स्पेशली? कुणाला? ह्याला सांगितलं? मी चूपकांना सांगितलं नव्हतं कारण माझा मांडलेला भाऊ आहे. हा आम्ही ना? मांडलेला भाऊ आणि बहीण आम्ही मांडलेला आहोत आम्ही. वा 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 वा, मानलेल्या भावा बहिणीची. पण त्याला का सांगितलं? तो थोडा आगाऊपणा करतो म्हणून? नाही आगाऊपणा नाही पण त्याला गडबडी लागतो, खूप जोरात जोरात आवाज करतो म्हणून मी नाही म्हणत की जरा तिकडे जावकातपणे हे कर. खूप जोरात जोरात आवाज करतो म्हणून तुला सांगितलं, कान धरून मोठ्या बहिणीने सांगितलं. पण गौरी, मनापासून स्वागत. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. जोरदार टाळ्या गौरीसाठी. सुरुवात करूयात आपण शुभंकर पासून. शुभंकर, तू पुण्याचा आहेस, सगळ्यांना माहिती आहे. आणि तुझे 2 चित्रपट खूप गाजलेले आहेत, चिंटू आणि चिंटू 2. याही व्यतिरिक्त अनेक सिनेमांमधून तू दिसलास. पण चिंटू म्हणून शुभंकरला एक ओळख मिळाली. तर त्यानंतर आता शाळेत कसं असतं रे? म्हणजे गप्पा बिप्पा वेगळ्या होतात का रेग्युलर मित्रांमध्ये चालतं? खरं सांगायचं तर 6वी आणि 7वीची जी मुलं आहेत ती गेले 6 वर्ष मी श्री रविशंकर विद्या मंदिर याच शाळेत आहेत आणि ते 6 वर्ष गेले माझ्या बरोबर आहेत. सो ते मला वेगळी वागणूक देत नाहीत. सो मला त्यांच्याबरोबर असं मस्त वाटतं की ते मला रेग्युलर मुलासारखं करतात. पण 1ली 2री आमच्या खालच्या फ्लोअरवरती आणि 6वी 7वी वरच्या फ्लोअरवरती आहे. तर खालती गेल्यावरती एक 100-150 मुलांचा असा गराडा येतो आणि टीचरना त्यांना आवरण्यात नाकी नऊ येते. असा गराडा घालतात हो, मुलं? सो मला दोन्ही आवडतं पण असं सांगू शकत नाही जास्ती कुठलं मग आवडतं. सह्या वगैरे घेतात? हो, सह्या घेतात. काही टीचरना सांगतात की टीचर माझ्या याच्याबरोबर फोटो काढा ना म्हणून. हो. मित्र जास्त घेतात की मैत्रिणी जास्त सह्या घेतात? आय गेस मैत्रिणी. हा आय गेस मैत्रिणी असं तो म्हणा. आय गेस मैत्रिणी. यायचंय मला आता केतकी तुझ्याकडे. मी आत्ताच उल्लेख केला की केतकीचे सगळेच सिनेमे हिट झाले, सुपर डुपर हिट, रेकॉर्ड केलेले सिनेमे आहेत. मग केतकी जेव्हा पहिल्यांदा अभिनय करायचा होता ती संधी कशी काय आली? मी जसं म्हणाले की सुजय दादांनी माझं अवघा रंगाचं नाटक पाहिलं आणि सुजय दादा आईबाबांना भेटला आणि तो म्हणाला की मला हिला शिरोडकर म्हणून माझ्या एका फिल्ममध्ये, शाळाच नावाची जी कादंबरी आहे तर त्याच्यावर मी फिल्म करतोय, तर मला तिला शिरोडकरच्या भूमिकेत, म्हणजे ती भूमिका तिने करावी अशी माझी इच्छा आहे. आणि मला आईने घरी येऊन सांगितलं की तुला एका फिल्मसाठी विचारलंय. मी म्हणलं मला नाही जमणार अभिनय. तर आई म्हणली अगं खूप छान आहे, एक छान केमिस्ट्री आहे जोशी. आणि मी म्हणलं लव्ह स्टोरी आहे, ह्या मी नाही करणार, मला शक्यच नाही आहे करणं. आणि मग सुजय दादा जेव्हा भेटायला आला आणि तेव्हा तो म्हणला अगं तो जो जोशी असणार आहे तो तुझ्या एक हात बरोबर असा लांब असणार आहे वगैरे वगैरे. तरी असं मला खूप छान समजावून सांगितलं. मग मला सांगितलं की तू कादंबरी वाच. आणि मग मी कादंबरी वाचली आणि मला इतकी आवडली. मग मला शिरोडकरचं कॅरेक्टर जे त्याच्यामध्ये त्याचं वर्णन जे आहे ते पण खूप आवडलं. आणि मग मला म्हणजे असं वाटलं की अरे करायला काय हरकत नाही. आणि मग मी केली ती फिल्म. गौरी, आता मला तुझ्याकडे यायचंय. तुझा सिनेमा सगळ्यांनी बघितला, येलो मधला तुझा अभिनय सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी कौतुक केलं गौरीचं. पण आता जेव्हा बाहेर तू तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये जातेस तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असते? त्याची रिॲक्शन असते की बापरे तू या पिक्चरमध्ये आलेली आहेस. म्हणून हो मी पिक्चरमध्ये आलेली आहे पण माझ्याकडून एक चांगलाचा इम्प्लॉज म्हणजे त्याचा चेहऱ्यामध्ये असं मला तिचं की नाही की तिची मैत्रीण म्हणून गौरी ती या पिक्चरमध्ये काम करते. मनावर सगळ्याजण म्हणतात की बापरे इथं तर मला पिक्चरमध्ये जायचे. सगळेजण म्हणतात आणि सगळ्याचे चेहऱ्यावरचे हावभाव मी डबा पाहिणे तेव्हा सगळेजण म्हणतात की गौरी तू तर मला पिक्चरमध्ये काम करायचं आहे बन. म्हणजे ठीक आहे करायचं तर मी सांगेन तेव्हा मग या, येऊ नका. मग बाकी सगळेजण म्हणतात मग की करेक्ट आहे तुझं म्हणणं. आपल्यावरती पिक्चर आलेला आहे तो मेन म्हणजे की तो आपला ह्याच्यावर आलेला आहे आणि तो नीट पाहिजे. आपण सगळ्यांना दिसलं पाहिजे, सगळ्यांना माझा चेहरा दिसायला पाहिजे, मी कसं ॲक्टिंग करते काय करते सगळ्यांना करायला पाहिजे. आणि सगळं बघून म्हणतील की नाही त्या ही बरोबर करायला नाही आहे, त्या हे सगळं काय असेल ते पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलाच सगळ्यांनी मिळून. तर मला तो तेव्हा ठरवून नाही आपण ते करतोय ते चाळीसनी केलं पाहिजे आणि आपण करतोय ते फोकसनी केलं पाहिजे. नॅशनल अवॉर्ड गौरी तुला मिळालं, भारताच्या राष्ट्रपतींनी तुझा सन्मान केला, तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. पहिल्या आधी मला डरपर आलं होतं की बापरे एवढा मोठा माझ्याकडनं मला मिळते बापरे गज नीट इकडे डोळं डरपर आलं म्हणून की नंतर मग
तेव्हा मी तिकडे गेली तेव्हा त्याच्याकडून त्यांनी अनाऊन्स केलं की गौरी गाडगीळ या म्हणून करून तेव्हा मी तिकडे गेली आणि त्याचं आजचे मला मिळालं तेव्हा मला एवढा आनंद झाला की चला एका लाचाला पट्टी करून एका व्यक्तीला हे पुरस्कार मिळतोय तो बघून मला इतका आनंद झाला की चला की खूप फोकसने मला मिळाले आणि आज कधी गोटाई नाचपट्टी करून मला कधीच मिळालं नव्हतं ते आज या नाचपट्टी करून मला हा पुरस्कार मिळाला त्यामुळे परम मुखर्जीचं खूप सलाम करून मी सांगते की थँक्यू एनिमल परम मुखर्जी. अभिनयाच्या गप्पा तर या सगळ्यांच्या सोबत माझ्या चालू आहेत, पण शाळेचा उल्लेख नेहमीच होतो. आता हे सगळे थोडे थोडे मोठे झालेले आहेत, पण शाळेचा पहिला दिवस सगळ्यांना आठवतो आणि विशेष करून आपली बालवाडी, अंगणवाडी किंवा आत्ता ज्याला ज्युनियर KG म्हणतात ते सगळ्यांनाच आठवतं. तर हे जे आपलं गाव आहे त्याला आम्ही म्हणतो थुकरटवाडी. तर या थुकरटवाडीमध्ये सुद्धा एक शाळा भरते. बघूयात ती लहान मुलांची शाळा कशी आहे. ओ अरे हो अरे हो अरे हो आई शपथ या हवं याला देऊ का खावट्या ए नको मित्र आहे तो हवं गोगल गाय आला बघ गोगल गाय बघ है ना ए ए ए तिकडे बस चल तिकडे 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 चल तिकडे बस अरे ऐकतच नाही हा. जाऊ दे चल का रे उगाच मार खाशील जबरी मारतो हा उगाच सांगतोय मी तुला फ्रेंड फ्रेंड ये ना फ्रेंड बस ना फ्रेंड चल बसूया ये, बाई बस. यायची वेळ झाली बाई आल्या मी काल तुम्हाला निसर्गाचं चित्र काढायला सांगितलं होतं. काढलंय ना? हो चला एक एक करून दाखवा बघू. जबरदस्त हा जबरदस्त टाळ्या कसल्या वाजवतोयस भालचंद्रा? हा अरे निसर्गाचं चित्र काढायला सांगितलं होतं. निसर्ग म्हणजे काय सांग? झाड, फळं, फुलं, पानं, थोडक्यात काय तर हिरवळ. मग हिरवळच आहे ना बाई माझा बाप म्हणतो आपल्या एरियात ही एकच हिरवळ शिल्लक आहे जबरदस्त हिरवळ कडक ना अजिबात मला फालतूगिरी नको ठेवून देते. निसर्ग चित्र बघा बाई. शाबास. हे काय काढलंयस तू? हा हॉटेल अँड रेस्टॉरंट यात निसर्ग कुठे आहे? भाई निसर्ग दडलाय हा बघा लपवलाय हा बघा अरे काय हे राजहंसा निसर्ग हॉटेल अँड रेस्टॉरंट. हा हा बाई खूप महाग आहे सागर काही नाही बाळा काय झालं काय नाही झालं. आपण निसर्गाचं चित्र काढलंय ना. दाखव सगळ्यांना. कोराय हा कागद बाळा. तू निसर्गाचं चित्र नाही काढलंस. आम्ही गरीब असतो ना आमच्या नशिबात कुठे आहे निसर्ग आमच्या नशिबात नाहीये निसर्ग आई 5 किलोमीटर जाऊन पाणी आणते येता येता पाणी सांडतं हंड्यातलं पाणी मिळत नाही आम्हाला प्यायला पाणी हा शांत हो मी आहे ना बाळा. हा बाई आहेत ना शाळेत. हा आणि बाप्पा आपल्याला बरोबर बघत असतो. हा आपली काळजी घेत असतो. तू नको काळजी करू. अरे ए भालचंद्र काय झालं? हा काय होतंय? रडू नका रे. अरे बापरे काय झालं बाळा?
असं करा ना. एक नंबरचा वात्राट मुलगा आहेस तू. पुढचा प्रश्न आहे, चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण? मी सांगू? व्हेरी गुड. भालचंद्र सांगणार आहे उत्तर. पटकन सांग. जो गेला तो. जबरदस्त उत्तर, गप्प जबरदस्त. बस. तुला येत आहे? हो, सांग मग. तोच तो. कोण? त्याने सांगितला तो. सागर, सांगतोस ना उत्तर? नील. अरे वा, पाहिलं तो अभ्यास करून आलाय. व्हेरी गुड सागर. नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर जाणारा पहिला माणूस. नाही सुनील. सुनील कोण? माझे पप्पा रोज संध्याकाळी 7 नंतर चंद्रावर जातात ते. नाही. माझी आई नाही 5 किलोमीटर जाऊन पाणी सागर भरते. सागर सागर नको रे. येताना अंड्यातलं पाणी सांगतो. नाही, पाणी नाही, मिळत नाही काही आम्हाला. नाही, पाणी नाही, नाही सागर, मिळत असं नाही आम्हाला. करू. मिळत नाही आम्हाला. भालचंद्र, नको रे, नको रडू. तो पण रडतोय. तुझ्यामुळे रडतोय. गप्प बस. 27चा पाढा पाठ करायला सांगितला होता. केला? व्हेरी गुड. भालचंद्र म्हणून दाखवणार आहे आता. चला. 27 एके 27, 27 जुने 27 त्रिक 27 चौक 27 पाचा 27 सक 27 आठ 27 नव 27 जबरदस्त, जबरदस्त. एक मिनिट. हा तू 27चा पाढा म्हटलास, यातले अंक कुठे आहेत? बाई चालच पाठ केली होती. अंक उद्या करतो. हडप्पा आणि मोहिंजो दडो संस्कृतीबद्दल सांगा. मी सांगू बाई? वा 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 राजहंसा, सांग. मोहनजोदडो संस्कृतीविषयी मला माहित नाही, पण हडप्पा ही संस्कृती आपल्याला पंजाबमध्ये बघायला मिळते. पंजाबमध्ये? हा, ते लोक करतात ना हडप्पा. बसा. शाळा ही वर्ग आहे माझा. आता मी तुम्हाला काही म्हणी विचारणार आहे, त्या पटपट पटपट पूर्ण करायच्यात सगळ्यांनी. ज्याचे करावे भले तोच म्हणतो बल्ले बल्ले. गप्प बस. कडक कडक. चूक आहे. पुढची म्हण, मूर्ती लहान बुडवायला सोपी. जबरदस्त. नळी फुंकली सोनारे नळी फुंकली सोनारे आरे प्रीतम प्यारे. बैल गेला. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. काय कोणाची? तेल गेलं तूप गेलं म्हणजे चोरी झाली. आमच्याकडे पण चोरी झाली होती. तेव्हापासून आम्ही गरीब आहोत. प्यायला पाणी मिळत नाही. आई 5 किलोमीटर वर जाऊन पाणी आणते. बाबा, पाण्याचा अंडा खाली सांगतो. पाणी मिळत नाही आम्हाला. पाणी मिळत नाही अजिबात. आज आपल्या शाळेत शाळा तपासायला पाहुणे येणार आहेत. पहिला शाळा आजारी आहे आपली. डेंगू झाला असेल. कसं काय रे? तपासायला येणार आहे ना. ओ मॅडम. हा ओ हा काय काय? ते काय झालं, पीटीचे जिल्हाधिकारी साहेब येणार आहेत. ते पोटे तकलीफ देत नाही ना तुम्हाला जास्त? काही विचारू नका. बचकडून काढा आहे काय गाला. फुल परमिशन दिले त्याच्या आई बापांना आपल्याकडे. चल ये रे आपलं, सॉरी या साहेब. अरे इकडे ए, बघा. इकडे इकडे आले. हे बघ, न्यू ऍडमिशन. हा रे. पडेल पडेल, जरा दमानं घे. पप्पा कुठे आहेत? पप्पा. पप्पा
मग एवढं आश्चर्य होण्यासारखं काय आहे त्यात? पप्पा सगळ्यांनाच असतात. आई असते, पप्पा असतात. माझी आई 5 किलोमीटरवर जाऊन हे जे नाटक माहिती आहे मला. 5 किलोमीटर करते. काय पाहिजे तुला 5 किलोमीटर रे? म्युन्सिपाल्टी नळ लावले ना घरात, त्याचं पाणी पिणं 5 किलोमीटर कसं तुझी आई तिकडे रे? त्यांना जरा नीट समजावून सांगा, मी पाहुणा आहे ना, असं काय करतो मी? अरे, साहेब आहे साहेब. अरे मी लाख सांगेल त्यांना समजावून, पण तू वाटला तर पाहिजे पाहुणा. तू हाफ प्लेट पोहेच वाटतं ना यार. मुलांनो, हा. रांगेत या. अरे काय करता तुम्ही? मी बोलले ना रांगत या. अरे रांगत नाही रे, रांगेत. ए साहेब केलं ना, इंग्लिश मध्ये बोल ना, लाईन बीन शब्द वापर ना असं. लाईन मध्ये या, हा, लाईन सांग ना मध्ये बोला. तर मुलांनो, दररोज आसनं केली पाहिजेत. मला सांगा, तुम्हाला आसनं येतात ना? हा, तू मला मयूरासन करून दाखव. येतं मला. हा, करून मयूरासन दाखव. मयूरासन. वा. वा वा टाळ. वा, 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 वा. दाखवतो वा, वा, असा. मयूरासन. हा हा, गुड, व्हेरी गुड. हा हे? नाही घाबरू नको रे, लहान लेकराला घाबरू नको. गुड, व्हेरी गुड. हे काय? मोर आहे मोर. अरे मोर नाहीये, हरिण आहे, हरिण. नाही, तुम्ही याचा पिसारा कुठं बघितलाय? मोर मला तू ते नागाचं आसन बघ. भुजंगासन. हा, भुजंगासन करून दाखव. भुजंगासन येतं मला. करून अरे दाखव, वा करून वा दाखव. वा, जोरदार टाळ्या पडा. तानाना. मला घाबरवतो जरा का? काही सांगता का त्यांना फालतू? रडू नको. मी तुम्हाला हा. पद्मासन घालून दाखवतो. हे बघा, हे असं खाली बसायचं हा, आणि मांडी घालायची. व्हेरी गुड. मग हा पाय इथं हा, आणि दुसरा पाय. अडकले. फिरवा, गोल फिरवा त्यांना. जमलं? दुसऱ्या पायान करून बघा, या पायान जमत नसेल तर. हे हा पाय असा हा. आणि हा. निघाल. मरेल तो. साहेब, दिवाळीच्या दिवशी साहेब, पेटवलं साहेब. पाहिजे. चक्री. साहेब पाहताय का बघ. वा साहेब हा. जबरदस्त झालं. झालं आसन. हे बघा, असं हे असं आसन घालायचं असतं, याला म्हणतात पद्मासन. मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला सूर्यनमस्कार घालतात? तो सूर्यनमस्कार हाऊस गेलीच नाही त्याची अजून. मला येतं. वा, कसा करतो सूर्यनमस्कार? आज फिर वही टक जबरदस्त. कोण आहे तिकडे? सूर्य. मी काय होतो? नमस्कार केला ना त्याला. माझा पण सांग ना. याचा पण हे बाय. सूर्यनमस्कार. आता साहेब, तुम्ही साहेब, दोघं जरा करा रे, माझ्या साहेब, मागे रे आज. सूर्यनमस्कार करा. हा, तू इकडे बघा. एक, अरे पुन्हा चाललो. तू आता बघा. हे एक, अरे मरेल तो साहेब अरे तुमचा. साहेब मरेल रे तू साहेब. हा पहिला अरे असं साहेब नाही. मरेल. असं काही नको. दुसरं सांग. प्राणायाम कसं करायचं माहितीये? नाही. असं बसायचं. अच्छा. हा, या अंगठ्याने खाली बैस. हा, तर हे बघ, या अंगठ्यानं ही एक नाकपुडी अशी बंद करायची आणि मोठा श्वास घ्यायचा आणि मग दुसरी नाकपुडी बंद करायची. पुष्कर, मी असं ऐकलंय की आता सिनेमा झाला त्यामुळे सगळीकडे चर्चा आता पुष्करच्या नावाची आहे पंढरपूरमध्ये खास करून. आणि शाळेमध्ये मुलं जी आहेत
ती काही मुलं तुझे बॉडीगार्ड झालेत म्हणे. हो खरं आहे. म्हणजे आता एलिझाबेथ रिलीज झाला आणि सगळं प्रमोशन वगैरे एलिझाबेथचं संपलं होतं म्हणून मी शाळेत गेलो. तर माझे सगळे मित्र म्हणजे अक्षरशः वर्गातले काही 4-5 मित्र आणि शेजारच्या वर्गातले सुद्धा काही 10-12 मित्र एकदम आले आणि म्हणाले, पुष्कर आता तू स्टार झालास त्यामुळं तू असं एकटं फिरायचं नाही, काही करायचं नाही. आणि अक्षरशः म्हणजे मी दवाखान्याला हात धुवायला जाताना सुद्धा अक्षरशः सगळे मला असं हात धरून जायचे. म्हणलं अरे ठीक आहे ना, आता प्रमोशन वगैरे संपलं. मी म्हणजे आपण सेटवर सेलिब्रिटी असतो मान्य आहे, पण आपण शाळेत एक विद्यार्थी असतो आणि विद्यार्थ्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. म्हणलं तू आता आम्हाला तत्वज्ञान शिकवतोस का? एवढं बॉडीगार्ड होतं तर करून घे ना. अरे बरं ठीक. आता मी येणार आहे एका गोड मुलीकडे जी एलिझाबेथ एकादशीमध्ये बांगड्या विकत होती आणि ते सगळ्या महाराष्ट्राला खूप आवडलं. एकदा ते विकून दाखव ना तुझ्या स्टाईलने एकदा प्लीज. बांगड्या कशी विकत होतीस? ए गरम जाय गरम जाय गरम जाय. एक गरम बांगड्या गरम बांगड्या. ए गरम चाय गरम चाय. एक गरम बांगड्या गरम बांगड्या. ए चाय गरम चाय गरम चाय गरम. ए बांगड्या गरम बांगड्या गरम. वा वा. सायली, एलिझाबेथ एकादशीमध्ये तू अभिनय केलास. त्याच्या आधी शाळेमध्ये तू अभिनय करायचीस? नाही, नाटकात वगैरे कुठलं काम केलं नव्हतं. फक्त गॅदरिंगच्या वेळेस नाचामध्ये वगैरे भाग घ्यायचे. वा. आणि मग जेव्हा कळलं तुला की पहिल्यांदा पिक्चर करायचं आपल्याला, तेव्हा कसं वाटलं होतं? काही नाही वाटलं. काही नाही वाटलं? म्हणजे मला तेव्हा मला असं कळतच नव्हतं की मी एवढ्या पिक्चरमध्ये काम करते आणि आताही कळत नाहीये की मी म्हणजे काही मी कुणाला भेटायला गेले, असं कुणाकडे गेले तर ते म्हणतात की अगं तू किती मोठं काम केलं, तुला माहिती आहे का? तेव्हा माझ्या चेहऱ्यावर फक्त प्रश्नचिन्ह असतं. मला कळतच नाही हा प्रश्न का विचारतात. वा वा. नाही, हाच निरागसपणा आहे तिच्यातला. पण तू खरंच खूप मोठं काम केलंस, तुला माहिती आहे का? तेच तर सांगते प्रश्नचिन्ह. आपल्याकडे आता केतकी ताई आलेली आहे आणि ती किती छान गाते सगळ्यांनाच माहिती आहे. तर केतकीला मी विनंती करणार आहे की आमच्या या मंचावरती केतकीच्या गाण्याचा जर एक छान परफॉर्मन्स झाला तर खूप धमाल येईल. जोरदार टाळ्या केतकीसाठी. सरप्राईज, अमेझिंग सरप्राईज दगडू. तुला माहिती नव्हतं ना हा येणार आहे? नाही, मला खूपच छान वाटतंय. म्हणजे आज डबल धमाका झालाय. डबल धमाका झालेला आहे आणि जोरदार टाळ्यांनी धमाकेदार एंट्री केलेल्या प्रथमेश साठी एकदा थँक्यू सो मच. थँक्यू. स्वागत करत प्रथमेश. पुन्हा एकदा या मंचावरती आम्ही तुम्हाला आमंत्रित केलंय. कसं वाटतं इकडे येऊन तुला? मला ॲक्च्युली परत हसायला यायचं इकडे. सो मी बघत होतो की तुम्ही कधी इन्व्हाइट करताय आणि लवकरात लवकर तुम्ही इन्व्हाइट केलं. सो थँक्यू सो मच. त्या बात. पण प्रथमेश स्टेजवरती आहे आणि केतकी सुद्धा आहे, तर तो डायलॉग झालाच पाहिजे जेव्हा प्रथमेश बोलतो आणि त्यानंतर मग वैभव मांगले येतात मागून आणि तू तो डायलॉग बोलतेस आणि नंतर कन्वर्ट होतो. ते आम्हाला एकदा बघायचं इकडे. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है अमीर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं हम. तेरे 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 चाहने वाले. अरे हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले आवान दे. अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है अमीर.
हम काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं हम, तेरे 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 चाहने वाले हैं. काय बरळतेस ग? काय नाही, हे काय तेरे 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 चाहने वाले है? आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार. चला हवा येऊ द्या. हो, चला हवा येऊ द्या. प्रथमेश तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. दोघांसाठी जोरदार टाळ्या. या सगळ्या बच्चे कंपनीशी गप्पा मारता मारता एक प्रश्न मी त्यांना विचारला होता, तोच मला आता विचारायचा आहे प्रथमेश तुला, की आज एवढ्या लवकर तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलाय, तुमचे सिनेमे खूप गाजतायत दोघांचे. कसं वाटतं मागे वळून बघताना, आणि मित्रांची, कॉलेजमधल्या लोकांची काय रिॲक्शन असते? टाइमपास व्हायच्या आधी जेव्हा बालक पालक झाला होता त्याच्यानंतर आम्ही असं गप्पा मारत होतो काहीतरी, आणि तेव्हा माझा एक मित्र असाच सहज म्हणाला होता की जर तू आणि ती शाळामधली केतकी एकत्र आले तर काय होईल. म्हटलं वेडा आहेस का तू? नाही, ही इच्छा माझी पण होती, हा. ही माझी पण इच्छा होती. आणि मला आईने सांगितलं होतं की केतकी, जर तू ह्याच्याबरोबर काम केलंस तर तुला खूप सॉलिड टक्कर देणारा तो आहे, आणि तो खूप अप्रतिम, म्हणजे तो म्हणजे तो थिएटरवाला आहे. त्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी होती की एक छान, म्हणजे एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, आणि मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. वा. केतकीचा परफॉर्मन्स आपण बघितला, आणि आपल्याकडे गौरी आलेली आहे. बरं, गौरी स्विमिंग चॅम्पियन आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याही पेक्षा आणखीन एक वेगळी कला आहे, ती म्हणजे ती खूप सुंदर नृत्य करते. तर आता गौरीचं नृत्य आम्हाला या मंचावरती बघायचंय. मी असं ऐकलंय की तू एक छोटा मोनो ऍक्ट पण करतोस, हो, आणि तो केलाय. सुद्धा आई बाबांवर आधारित आहे. मग त्याची एखादी झलक आम्हाला दाखवा ना. मराठी नाट्यछट आहे, त्याचं नाव आहे आई बाबांचं भांडण. हे भगवंता, कंटाळलो रे बाबा. काय म्हणालात? काय झालं? अहो पुन्हा तेच, आमच्या आई बाबांचं भांडण झालं. मला माहिती आहे लहान मुलांनी त्याच्याकडे लक्ष देऊ नये, अहो पण मला तरी कुठे आवडतंय, आणि माझ्या खेळातून आणि अभ्यासातून त्याच्याकडे लक्ष द्यायला मला तरी कुठे वेळ आहे. पण बाबांच्या भाषेत मला ना खुपसावंच लागतं. काय म्हणालात? तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते? ओ सॉरी, आता याचंच बघा ना. आईनी शुभंकर बाबांना चहा नेऊन दे हे म्हणायच्या ऐवजी शुभंकर तुझ्या बाबांना चहा नेऊन दे असा शब्दप्रयोग केला की समजायचं ही वादळापूर्वीची शांतता, आपलं वादापूर्वीची अशांतता. भांडणाचे वारे वाहू लागलेत, ते असतात ना मान्सून वारे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे, तसे आमच्या घरी वाहतात धुसफूस वारे. किचन मधून हॉलकडे, हॉल मधून किचनकडे, धुसफूस धुसफूस. माहितीये, आणि मला पटतंही की घर म्हणजे असं सगळं चालायचंच. आता आमच्या कामवाल्या मावशी पण म्हणतात ना, घर म्हणजे भांड्याला भांड लागायचंच. अहो पण आमच्या घरी अशी काही भांड्याला भांडी आपटतात, ठणा ठण ठणा ठण. काय म्हणालात? हे भांडण संपतं तरी केव्हा? अहो एकदा का आईने मी आहे म्हणून सहन करतीये, माझ्या जागी दुसरी कोणी असती ना, हा तिचा जगप्रसिद्ध डायलॉग मारला की समजायचं
आता भांडणाची महाअंतिम फेरी सुरू झालेली आहे. आणि या भांडणाची कारणं तरी काय असतात हो? विनाकारण हेच कारण म्हणजे सुट्टी आहे म्हणून कितीदा तो चहा ढोसायचा हा आईचा शब्दप्रयोग. किंवा शेजारच्या जोशी काकूंच्या सुरईच्या वड्या बऱ्या आवडल्या. आपल्या सत्यनारायणाच्या पूजेला जाऊबाई कशा ऐन वेळेवर आलेल्या, मग आपण कशाला त्यांच्याकडे सकाळपासून तडफडायचं. अशी काहीही कारणं. आई बाबा भांडत असले ना की माझा अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही. शाळेत पण घरचेच विचार असतात, पण घरी यावं तो दोघं असे मस्त गप्पा मारत बसलेले असतात जणू काही झालंच नाही. अहो पण आमचा काही विचार. काय म्हणालात, लाड करतात की नाही? अहो ते दोघं माझे इतके लाड करतात की मी नेमका कुणाच्या लाडामुळे बिघडतोय यावरून इथे भांडत असतात. आता बोला. क्या बात है. प्रथमेश, आई बाबा जेव्हा हा सगळा प्रवास बघतात, प्रथमेशला मोठं झालेलं बघतात, कसं वाटतं त्यांना? तुला सांगतो, टाइमपास जेव्हा आला होता आणि सगळे तारीफ करत होते, प्रीमियर झाला वगैरे, आणि एक बाई होती जी बोलत होती, काय यार तू यार असं करू नकोस, असं सिनेमा करू नकोस. बोलो काय झालं? आणि ती माझी आई होती. बोलो काय झालं आई, असं का करतेस, एवढं वाईट केलं का मी? तर ती म्हणाली नाही नाही नाही, अरे तू चांगलंच केलंस, पण तू रडू नकोस रे सिनेमात. अच्छा. तू रडलास की मला रडायला येतं. सो मी आईबाबांना एवढंच सांगतो, जर तुमच्यासारखे आईबाबा असतील तर कुठलाही मुलगा किंवा मुलगी कशी रडेल. सो मला एवढंच सांगायचं की थँक्यू सो मच. कोणाला काय प्रश्न? ऍक्च्युली ना मला सिमॉनसाठी ना सायकल घ्यायची होती. तर ते प्रथमेश, तुझ्या पिक्चर मध्ये नाही का तुझी आई सायकल विकायला निघते तुझी? इथे सायकल विकायला येते, मला देऊन टाक नाही. अरे तो सिनेमा वेगळा. वेगळा तो त्यांचा. अच्छा नाही सॉरी आय एम सॉरी एक्स्ट्रीमली. ए गौरी तुझे येलो मध्ये सायकल विकायला निघते ना तू, ते मला सायकल विकत हवी माझ्या सिमॉनसाठी. छोटी आहे ना नाही baby येलो सिमॉन. सिनेमात वेगळं ए बाई, असतं. ती येलो कलरची सायकल होती. Yellow picture मध्ये नव्हती. नाही नाही, ते टाइमपास मध्ये होते ती सायकल. येलो कलरची सायकल होती पण ती एलिझाबेथ एकादशी मध्ये होती. तुम्ही काय करताय? तुम्ही सगळं बरोबर सांगताय, फक्त मिक्सिंग करताय तुम्ही. नाही आम्ही पिक्चर सगळे नाही बघितले. तुम्ही सिनेमे नीट बघत चला आणि मग इकडे येत चला. कारण काय, इतके सेलिब्रिटी येतात आणि त्यांच्यासमोर तुम्ही असा माझा अपमान करता, हे मला बरोबर नाही वाटत. सगळं मिक्स करून टाकलं तुम्ही. बरोबर वाटतं का? ए डिकरा सॉरी हा, म्हणजे आम्ही काय तुमची सगळ्यांची थोडीशी गंमत केली. म्हटलं तुमचा कार्यक्रम एवढा गमतीचा आहे तर आम्ही पण गंमतच केली. थोडीशी गंमत करू ना तुमची. निलेश सर, खरं सांगायचं तर सिमोन वगैरे कोणी नाहीच आहे. ऍक्च्युली मला आणि रुस्तमला ना डिकरी नाहीये, म्हणून आम्ही ह्यांना टीव्हीवर बघते ना रोज, तर आम्हाला वाटते हेच आमचे डिकरी. खरं तर आम्हाला काही प्रश्न नव्हता विचारायचा. आम्ही इथे आले आहे ना ब्लेसिंग द्यायला. हे पोरं रोज आमच्या घरात येतात नाही, आम्ही तर रोज आम्ही तुम्हाला बघते. हे पोरं म्हणूनच समजते. तुम्ही सगळे आमचेच आहात. आम्हाला डिकरी नाही तर मी रुस्तमला म्हटलं हाच नको आपल्याला, हे सगळे बच्चा कंपनी आपलीच आपलंच आहे. असते. तुम्हाला ऑल द बेस्ट. हा आणि तुम्ही रोज आमच्या घरी ये. तर या आमच्या सगळ्या पाहुण्यांना SL विजन आणि आमच्या मंचातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट.